पक्ष भ्रष्टाचार विरोधी सामाजिक जनहित संघटना। आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत ज्याच्यावर अन्याय होतोय, ज्याची फसवणूक केली जाते, लैंगिक अत्याचार, सावकारकी अशा बऱ्याच समस्यांना आम्ही तोंड फोडतो। या ठिकाणी गोरगरिबांना शासन दरबारी न्याय मिळत नाही, अशा ठिकाणी आम्ही आमच्याकडे जर एखादी व्यक्ती आली की बाबा आम्हाला शासनामार्फत न्याय मिळत नाही, तर तुमच्या संघटनेतून आम्हाला सहकार्य पाहिजे, त्या माध्यमातून आम्ही सहकार्य करतो। आणि झोपलेल्या शासनाला काय जागा करणे आमचं संघटनेचं काम आहे आणि आम्ही त्याच्यासाठी तातडीने संघर्ष पण करतो। असा प्रकार शंकर डोळे यांच्या बाबतीत व त्यांची पत्नी अश्विनी डोळे यांच्या बाबतीत झालेला आहे। त्यांनी वांगी वडाळे या ठिकाणी जमीन घेतलेली आहे। जमीन घेऊन 6-7 वर्ष झाली, परंतु त्या ठिकाणी यांच्यावर असा अन्याय केला जातो आहे की ज्या गावचा सरपंच आहे वांगीचा हनुमंत गाडे, या सरपंचाने सरपंचाची भूमिका असते हे तरी समजून घ्यायला पाहिजे। त्याचा सरपंचानं तुम्ही गाव हटताय, एखाद्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही तिथं न्याय द्यायला पाहिजे। परंतु हा सरपंच काय करतो आहे, डोळे पती पत्नीला ह्याने काय करतायत की तुम्ही या शेतात जर आलात तर तुमचा आम्ही हातपाय तोडू, झाडाला टांगू, ही योग्य भूमिका त्या व्यक्तीची नाही। जर समजा आपल्या सोलापूर जिल्ह्याला बीड जिल्हा जर उद्या नसेल तर या लोकांवरती तरी ताबडतोब कारवाई करून त्या माणसाला न्याय दिला पाहिजे, त्यांना रस्ता द्यायला पाहिजे। आणि जर नाही रस्ता दिला तर मी माझ्या संघटनेच्या मार्फत बेमुदत आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही आणि हे करणार म्हणजे आम्ही करणार आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार आहे। मी शंकर कृष्ण ढोले। आपण इस्राव वांगी शहरमध्ये आपण 2008 साली जमीन घेतली होती। त्या जमिनीसाठी रस्त्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करतो, शासनाला पाठपुरावा करतोय, परंतु आम्हाला कुठलाही दाद मिळत नाही। त्या कारणानेच आम्ही हे पोतराज मोर्चा काढून भ्रष्टाचार समिती करून संघटनेकडून आम्ही त्यांना ती आमची विनंती केली की आम्हाला रस्त्यासाठी मदत करा म्हणून। आंदोलन आमचं तीव्र आंदोलन असणार आहे पुढे। जर आम्हाला विनंती करून आमच्या मान्य तर आमचं तीव्र आंदोलन असणार आहे, बेमुदत आंदोलन असणार आहे।